आणि आता मुकुंददादांनी ज्या अप्रतिम पद्धतीने गेय त्यांची गझल सादर केली, असं काही ऐकल्यानंतर खरं तर निशब्द व्हायला होतं. तरी देखील आता गंभीरपणे कविता सादर करणारे तुमच्या समोर, कारण खूप हसल्यानंतर डोळ्याच्या कडा ओलावतात. तर ते तुमच्या आमच्या जगण्यातलं सटल असं जे काही असतं ते सांगावंसं वाटतं. आता शेवटच्या ह्याच्यात मुकुंददादा म्हणाले की ती जळमट फेकली पाहिजेत आपण घराला लागलेली. युगानुगांचं कंडिशनिंग असतं, आपल्यालाही कळत नाही. आपण इतक्या साचेबद्धपणे ते कंडिशनिंग पुढे नेत असतो. एक पिढी दुसऱ्या पिढीत मग तिसऱ्या पिढीत चाललंय ते कंडिशनिंग. तर अशा कंडिशनिंग विषयी एखादं लहानसं लेकरू बोलता बोलता काय सांगून जातं आपल्याला ते या कवितेतनं येईल. मुलीने सांगितलेली नवीन गोष्ट. कवितेचं शीर्षक आहे मुलीने सांगितलेली नवीन गोष्ट. रोज सांगते मुलीला गोष्ट, रोज सांगते मुलीला गोष्टी, झोपताना भरवताना. डोळे करून लुकलुकते ती पण पाहत राहते मनातल्या मनात गोष्टीतल्या पात्रांना. रोज सांगते मुलीला गोष्टी, झोपताना भरवताना. डोळे करून लुकलुकते ती पण पाहत राहते मनातल्या मनात गोष्टीतल्या पात्रांना. कळत नाही तिला कोल्हा कायम लबाडच का, सुसर नेहमी दुष्टच का. कळत नाही तिला कोल्हा कायम लबाडच का, सुसर नेहमी दुष्टच का. नावडती राणी चांगलीच का. वैतागून एक दिवस म्हणाली मला, मम्मा सांग नवी गोष्ट. एक होती राणी तिला होते दोन राजे. एक होती राणी तिला होते दोन राजे. एक होता आवडता आणि एक होता नावडता. किंवा एक होती राणी तिला नव्हता राजा, किंवा एक होता राजा त्याला नव्हती राणी. नाहीतर एक करणार बदलूनच टाक सगळ्या गोष्टी सुरुवातीपासून शेवटापर्यंत. बदलूनच टाक सगळ्या गोष्टी सुरुवातीपासून शेवटापर्यंत. जळमट गाडीविषयी आपण बोलत होतो. पुढची कविता आहे म्युझियम पाहायला गेली ती. म्युझियम पाहायला गेलेली ती परत आलीच नाही. म्युझियम पाहायला गेलेली ती परत आलीच नाही. जी परत आली ती नव्हतीच. सर्व वृत्तपत्रातून झळकतोय तिचा फोटो मिसिंग कॉलम मध्ये. अशीच तिथून निघून ये, तुला कुणीही रागावणार नाही. आई बाबा नवरा मुलं खूप खूप वाट पाहत आहे. शोधून देणाऱ्याला 1,00,000 रुपये बक्षीस वगैरे वगैरे. तिच्याच फोटोच्या वर दिसतोय एक श्रद्धांजलीचा फोटो, आणि खाली वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा दुसरा. तिन्ही चेहरे सुहास्य करणारे, हळूहळू ब्लर होत जाणारे, सारखे सारखेच दिसणारे, आरशात पाहिल्यासारखे माझेच वाटणारे. मग वृत्तपत्रातले ते चेहरे माझेच की कुणाचे. कशी असेल ती म्युझियम मध्ये शिरताना, काय विचार असतील तिच्या मनात. ती आनंदानं स्वेच्छेने शिरली असेल तिथं, की जस्ट टाइमपास करावा म्हणून, की शोधायची असेल तिला आपली पाळमुळं. नेमकी शोधायची कुठून. म्युझियम मध्ये तर रामायण महाभारत इलियड ओडिसी विषयी काहीच नव्हतं. डायरेक्ट सुरुवात हडप्पा मोहेंजोदारो पासून. मग अगोदर बाईचं काय व्हायचं. तसं तर ईवच्या अगोदरही असलीच पाहिजे बाई, नाहीतर गोष्टच कशी सुरू झाली असते ॲडम आणि ईवची. आणि इथे तर मोहेंजोदारातली कमरेपासून तोडलेली, कमरेवर हात ठेवलेली नर्तकीच उभी करून ठेवली यांनी. कमरेच्या खालची नर्तकी कशी असेल, सगळ्या बायकांसारखीच की अजून वेगळी. कशावरून ठरवलं असेल यांनी तिला नर्तकी. तिनं म्युझियम पूर्ण पाहिलं की अपूर्ण हे तिलाच माहीत असणार. शेवटची दिसली म्हणे कुणाला पारिजातकाच्या झाडाकडे जाताना, तर कुणाला पारिजातकाची फुलं ज्या फुटपाथवर पडली होती तिथे. पारिजातकाचं झाड कुंपणाच्या आत आणि पारिजातकाचा सडा मात्र फुटपाथवर. म्हणजे म्युझियम न पाहता ती फुटपाथवरची फुलंच वेचत होती की काय. झाड म्युझियमच्या अंगणात होतं. झाड म्युझियमच्या अंगणात होतं की बाहेर, की झाडच होतं तिच्या मनातलं. मनातल्या मनात झाड येतं बहरून. मनातल्या मनात झाड येतं बहरून, झुलत राहतं इंद्रधनुष्यावर ऊर्ध्वमूलम अधशाखा बनून.
झाडाजवळून वाहते पण एक नदी, कुठेच न संपण्याच्या इराद्यानं. पानं फुलं किलबिलेत असतात, समजत असते सगळ्यांना एकमेकांची भाषा. आणि अचानक बदलते प्रेम. भाषेचा वाढत जातो कोलाहल. समजत नाही तिला म्युझियमच्या तिकीट चेकरची भाषा. समजत नाही तिला म्युझियमच्या तिकीट चेकरची भाषा. कळत नाही तिला स्वतःलाच पाहायला का लागतं तिकीट. कळत नाही तिला स्वतःलाच पाहायला का लागतं तिकीट. मनातल्या मनात बहरून आलेलं झाड अचानक जातं सुकून म्युझियमच्या अंगणात. पसरून जातो थंड येलो आकर सर्व अस्तित्वावर. म्युझियम पाहायला गेलेली ती परत आलीच नाही. जी परत आली ती नव्हती जी परत आली. वा वा वा. धन्यवाद. बघा, मी मगाशी म्हटलं